नागपूरमधून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। गणेशपेठ परिसरातल्या द्वारका हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आल्याचं कळतंय। तर अग्निशमन दल, पोलीस आणि बॉम्बनाशक पथक सध्या घटनास्थळी दाखल झाल्याचं कळतंय। पोलिसांकडून बॉम्बचा शोध सुरू आहे। हॉटेलमधील स्टाफ, गेस्ट यांना सुरक्षिततेच्यासाठी बाहेर काढण्यात आल्याचं कळतंय। नागपूरमध्ये अत्यंत महत्त्वाची घटनामोड घडतीये। मध्यभागी असलेल्या गणेशपेठ परिसरामधील द्वारकामाई हॉटेल आहे आणि याच हॉटेलच्या बाहेर आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आली आहे। कारण सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास खरं तर एक मेल आला होता, त्यामध्ये 9:30 वाजताच्या सुमारास बॉम्बनं उडून दिल्या जाईल अशा पद्धतीची धमकी आली होती। त्यानंतर संपूर्ण यंत्रणा जी आहे ते खडबडवली गेली आणि सगळी यंत्रणा इथे पोहोचली। त्यानंतर सुरुवातीला जे होतं खरं तर म्हणजे हॉटेलमध्ये असणारे जे काही हे होते ग्राहक होते त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं, तसं स्टॉप होता तो सुद्धा हलवण्यात आला। त्यानंतर अग्निशमन दल असो, बॉम्ब स्क्वॉड असो किंवा पोलीस यंत्रणा असो ते सगळे या ठिकाणी दाखल झालेले आहे। डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून तसं वेगवेगळ्या ज्या काही शोध पथकाच्या माध्यमातून जी काही प्रक्रिया असते ती प्रक्रिया पार पाडली जात आहे आणि या ठिकाणी नेमकं खरंच बॉम्ब आहे का या सगळ्याचा शोध जो आहे तो घेण्याचं काम सुरू आहे। या सगळ्या गर्दीतून पहिले स्टाफला बाहेर काढण्यात आलं, जे काही राहणारे हॉटेलमध्ये होते त्यांना पहिले बाहेर काढण्यात आलं ग्राहकाने, आणि ही सगळी यंत्रणेनंतर आता पोलीस यंत्रणा जी आहे पूर्णपणे शोध घेत आहे की हा बॉम्ब नेमका कुठे आहे, काय आहे, की खरंच फक्त हा मेल आला होता हे अजून स्पष्ट झालं नाही। मेलच्या माध्यमातून ही अफवा तरी ठरते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। मात्र सध्या शोध कार्य जे आहे ते हॉटेलमध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।